नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 समांतर रेषा पॅरलल लाईन्स. सुरुवातीलाच आपण समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन्सची व्याख्या समजावून घेऊया. ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना कधीही छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. इथे एक प्रतल घेतलेला आहे आणि या प्रतलामध्ये रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा दाखवलेल्या आहेत. या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत आणि एकमेकींना कधीही छेदत नसतील तर आपण या रेषांना समांतर रेषा म्हणू शकतो. मग इथे या दोन रेषा समांतर आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर चिन्हात आपण असं लिहू शकतो, रेषा एल समांतर रेषा एम. इथे उभ्या दोन रेघा जे चिन्ह दिसतंय हे समांतरतेचं चिन्ह आहे. हीच व्याख्या आपण इंग्रजीमध्ये पाहूया. द लाईन्स विच आर कोप्लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. कोप्लेनर म्हणजेच एका प्रतलात असणारे, म्हणजे द लाईन्स विच आर इन अ प्लेन they are called as coplanar lines and do not intersect each other. म्हणजे या दोन रेषा एकाच प्रतलात आहेत पण एकमेकींना छेदत नाहीत तर त्या रेषांना पॅरलल लाईन्स म्हणतात. हेच आपण चिन्हात असं लिहू शकतो, लाईन एल पॅरलल लाईन एम. इथे उभ्या दोन रेघा आहे, हे पॅरललचं चिन्ह आहे, सिम्बॉल आहे. आपल्या वहीमध्ये या ज्या छापील रेषा आहेत या सर्व रेषा समांतर रेषा आहेत, कारण या रेषा एकाच प्रतलात आहेत आणि एकमेकींना त्या कधीच छेदत नाहीत. वरची रेषा खालच्या रेषेला कधीही छेदत नाही. म्हणजे या दोन रेषांचा किंवा या सर्व रेषांचा एकमेकांशी ऍक्सिडेंट होत नाही. म्हणजे ज्या रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. In this notebook, look at this page. There are so many lines. All these lines are parallel lines because they are lying in the same plane but do not intersect each other. Means all these lines are coplanar lines and they do not intersect each other. So all these lines are parallel to each other. आता या खिडकीकडे पाहूया. या खिडकीमध्ये आडवे जे तीन हे गज दिसत आहेत, हे तीनही गज लोखंडी गज हे समांतर आहेत, कारण हे तीनही गज एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजेच हे तीनही आडवे गज समांतर आहेत. नाउ लुक ॲट दिस विंडो. इन दिस विंडो देर आर 3 हॉरिझॉन्टल बार्स. दिस इज फर्स्ट bar, this is second, and this is third bar. And all these 3 bars are parallel because they do not intersect each other. So these 3 bars means 3 lines are parallel. So the lines which are in a plane but do not intersect each other are called parallel lines. So these 3 bars are parallel. आता छेदिका म्हणजे काय ते आपण अभ्यासूया. ट्रान्सव्हर्सल. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. इथे आकृती पाहूया म्हणजे तुम्हाला ही व्याख्या नीट समजेल. इथे रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा आपण घेतलेल्या आहेत आणि या दोन रेषांना तिसरी एक रेषा एन दोन भिन्न बिंदूत छेदते आहे. म्हणजे ही रेषा एन एल रेषेला बिंदू ए मध्ये छेदते आणि रेषा एम ला बिंदू बी मध्ये छेदते. म्हणजे या दोन रेषांना ही तिसरी रेषा ए आणि बी या दोन भिन्न बिंदूत छेदते. म्हणून ही जी तिसरी रेषा आहे याला छेदिका म्हणतात या दोन रेषांची. म्हणजेच इथे रेषा एल व रेषा एम यांना रेषा एन ही बिंदू ए व बिंदू बी मध्ये अनुक्रमे छेदते. म्हणून रेषा एन ही रेषा एल व एम यांची छेदिका आहे. म्हणजे छेदिकेची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल.
जेव्हा दिलेल्या दोन रेषांना तिसरी एखादी रेषा जर दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ही तिसरी रेषा ही छेदिका आहे या दोन रेषांची. म्हणजे इथे रेषा एन ही छेदिका आहे रेषा एल आणि रेषा एम यांची. ट्रान्सव्हर्सल. Let us learn the definition of transversal. If a line intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. Now look at the figure. We draw the two lines, line L and line M. And now take the third line N, which intersects the line L at point A, and this line N intersect the line M at point B. So this line N intersect these two given lines at different points A and B. Distinct points means different points. So this line N intersects these two lines L and M at different points. So this third line is called a transversal of these two lines. So in this figure, line N is the transversal of line L and line M. So we can write here with the help of this figure. Here line N intersect the line L and M at point A and B respectively. This line N intersect at point A to this line L, and this line N intersect this line M at point B. So this line N intersect these two lines at two distinct points. Distinct points means different points. So this line N is called the transversal of line L and line M. So this is the transversal. आता छेदिकेमुळे होणारे कोन आपण पाहूया. Angles formed by a transversal. इथे दोन रेषा घेतलेल्या आहेत, रेषा L आणि रेषा M. या दोन रेषांना तिसरी एक रेषा N भिन्न भिन्न बिंदूत छेदते. ही रेषा N L ला या बिंदूत इथे छेदलेली आहे आणि M ला इथे छेदलेली आहे. म्हणजे हे दोन बिंदू भिन्न आहेत. म्हणजे इथे रेषा N ही रेषा L आणि रेषा M यांची छेदिका आहे. मग हेच इथे लिहिलेलं आहे, रेषा N ही रेषा L व रेषा M यांची छेदिका आहे. या दोन रेषांना या तिसऱ्या रेषेने छेदले असता म्हणजे छेदिकेने छेदले असता इथे एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. हे 8 कोन इथे अक्षरांनी दर्शवलेले आहेत. कोन A, कोन B, कोन C, कोन D. म्हणजे या बिंदूजवळ हे 4 कोन झालेले आहेत. तसेच इथे 4 कोन झालेले आहेत. म्हणजे रेषा N नी M ला जिथे छेदलेला आहे त्या बिंदूपाशी पण 4 कोन तयार झालेले आहेत. म्हणजे छेदिकेने या दोन रेषांना ज्या बिंदूत छेदलेले आहेत त्या प्रत्येक बिंदूजवळ प्रत्येकी 4 कोन तयार झालेले आहेत. इथे EFGH असे 4 कोन आहेत आणि इथले ABCD हे 4 कोन आहेत. असे एकूण 8 कोन इथे तयार झालेले आहेत. नाउ लेट अस सी angles formed by a transversal. Now look at this figure. This is line L, this is line M. So these are the two lines, and this is the line N which intersects these two lines at different points, means distinct points. So here is the first point of intersection of line N and L. So this is one point, and this is the another point which intersects this line N to line M at this point. So these 2 points are distinct points. So line N is called the transversal of these 2 lines. Now here, if the transversal intersect to the 2 lines, then there are 8 angles formed by this transversal. So at the intersection of first line, means line L and line N intersect at this point, so we get 4 angles. A, B, C, D. So these are the 4 angles formed at this point. Similarly here, this line N intersect this line M at this point. So here also we get 4 angles. So 4 angles formed at this point.
So E, F, G, H. These are the 4 angles. So at this point there are 4 angles. Similarly here 4 angles. So we get in all 8 angles we get from this transversal. So I write here line N is the transversal of line L and line M. Means here this line is transversal of these 2 lines, and a transversal intersect these 2 lines, then 8 angles are formed in all. So these are the 8 angles. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So these are the 8 angles formed by this transversal. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता आपल्याला प्रत्येक बिंदूजवळ प्रत्येकी 4-4 कोन म्हणजे एकूण 8 कोन आपल्याला तयार झालेले दिसतात. सो इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट द 2 लाइन्स देन 8 अँगल्स आर फॉर्म्ड इन ऑल. आता आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे जे 8 कोन आपल्याला मिळालेले आहेत यावरूनच इथे कोनांच्या काही जोड्या आपण अभ्यासणार आहोत. Here we get 8 angles are formed by this transversal. So with the help of this figure we will learn some pairs of angles. इथे आपण काही कोनांच्या जोड्या अभ्यासणार आहोत. मग यामध्ये तुम्हाला जोड्या समजायला सोपं जावं म्हणून मी इथे रंगीत अक्षरांच्या साहाय्याने इथे त्या जोड्या दर्शवलेल्या आहेत. तुम्हाला लगेचच त्या समजतील. इथे कोन ए आणि कोन ई यांना मी एकच रंग घेतलेला आहे. या दोन्ही कोनांना संगत कोन म्हणतात. म्हणजे कोन ए चा संगत कोन ई आहे, कोन बी चा संगत कोन एफ आहे, कोन डी चा संगत कोन एच आहे आणि कोन सी चा संगत कोन जी आहे. तर या पद्धतीने संगत कोनांच्या 4 जोड्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. पहिली जोडी आहे कोन ए कोन ई, दुसरी जोडी आहे कोन बी कोन एफ, तिसरी जोडी आहे कोन सी आणि कोन जी आणि चौथी जोडी आहे कोन डी आणि कोन एच. अशा संगत कोनांच्या 4 जोड्या आपल्याला मिळतात. जेव्हा 2 रेषांना एका छेदिकेने छेदले तर आपल्याला संगत कोनांच्या एकूण 4 जोड्या मिळतात. Now here the transversal intersect the 2 lines. We get 8 angles in all. So out of these 8 angles, let us learn some pair of angles. So let us learn the first pair of angles is pairs of corresponding angles. Here there are 4 pairs of corresponding angles. First pair of corresponding angles is angle A and angle E. So this is the first pair of corresponding angles. Second pair is angle B and angle F. And third pair of corresponding angles is angle C and angle G. And the last pair means the fourth pair of corresponding angles is angle D and angle H. So there are 4 pairs of corresponding angles. या आकृतीवरून पुन्हा एकदा आपण संगत कोनांच्या म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्सच्या जोड्या आपण पाहूया. इथे करस्पॉन्डिंग अँगलची पहिली जोडी आहे कोन ए आणि कोन ई. इथे लक्षात ठेवताना क्रम कसा पाहायचा आहे पहा. इथे वरची ही जी लाईन आहे एल, या लाईनच्या वरच्या बाजूला पण या ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका एनच्या उजव्या बाजूला असलेला कोन आहे ए. म्हणजे या रेषेच्या वर पण एन रेषेच्या उजव्या बाजूला असलेला हा अँगल ए आहे. मग तसाच इथे पाहायचा आहे. खालची रेषा एम आहे त्याच्या वर आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला असलेला कोन आहे ई. म्हणजे कोन ए आणि कोन ई ही पहिली जोडी आपल्याला संगत कोनांची सांगता येईल. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्सची पहिली पेअर सांगता येईल. दुसरी जोडी लिहिताना या रेषेच्या खाली तसंच या रेषेच्या खाली उजवीकडचं पाहायचं आहे कारण रेषा एनची उजवी बाजू पाहायची आहे. मग या रेषेची उजवी बाजू पण वरच्या आणि खालच्या दोन्ही रेषांचे खालचे कोन पाहायचे. मग बी आणि एफ ही दुसरी जोडी आपल्याला मिळेल. तसंच या 2 रेषांच्या एन छेदिकेमुळे होणारे डावीकडचे कोन आता आपण पाहतो आहोत. डावीकडे खाली झालेला कोन सी आहे,
इथे डावीकडचा खालचा कोन जी आहे, म्हणजे ही तिसरी जोडी आपल्याला सांगता येईल. तसंच या दोन रेषांच्या या छेदिकेमुळे डावीकडचे वरचे कोन आता पाहायचे. वरचा कोन डी आहे आणि वरचा कोन इथे एच आहे, म्हणजे डी आणि एच ही चौथी जोडी आपल्याला सांगता येईल. म्हणजे छेदिका जर आपण इथे व्यवस्थित लक्षात घेतली तर या छेदिकेच्या दोन्ही बाजूस होणारे वरचे आणि खालचे कोन आपण घेतो आहोत. मग इथे छेदिकेच्या उजव्या बाजूचा वरचा कोन ए आहे, इथे वरचा कोन ई आहे, म्हणून ही पहिली जोडी झाली. छेदिकेच्या उजव्या बाजूचा हा खालचा आणि हा खालचा कोन, म्हणून ही दुसरी जोडी झाली. म्हणून इथे आपण रंग सुद्धा सारखे घेतलेले आहेत. ए आणि ई चा रंग सारखा आहे, बी आणि एफ चा रंग सारखा आहे, सी आणि जी चा रंग सारखा आहे, डी आणि एच चा रंग सारखा आहे. हे जे सारख्या रंगांनी दाखवलेले कोन आहेत हे संगत कोनांच्या जोड्या आहेत. म्हणजेच दीज आर द करस्पॉन्डिंग पेअर्स, करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर. म्हणून पहिली जोडी आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची ए ई, दुसरी पेअर आहे बी अँड एफ, तिसरी पेअर आहे सी अँड जी आणि चौथी पेअर आहे डी एच. याच जोड्या इथे लिहिलेल्या आहेत. पहिली जोडी ए ई, दुसरी जोडी बी एफ, तिसरी जोडी आहे सी जी इथे लिहिली आहे आणि चौथी जोडी आहे डी एच. याप्रमाणे 4 जोड्या आपल्याला संगत कोनांच्या मिळतात. सो देअर आर 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. एकूण 4 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या पाहूया. पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. या आकृतीत पाहूया. कोन बी आणि कोन एच ही आंतरव्युत्क्रम कोनांची पहिली जोडी आपण पाहूया आणि दुसरी जोडी आहे सीई. म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन पाहताना या दोन रेषांच्या आतमधले हे कोन घ्यायचे, परंतु तिरपे कोन घ्यायचे, क्रॉस मध्ये पाहायचं आहे. म्हणजे कोन सी चा आंतरव्युत्क्रम कोन ई असणार आहे आणि कोन बी चा आंतरव्युत्क्रम कोन एच असणार आहे. किंवा उलटही तुम्ही म्हणू शकता, कोन एच चा आंतरव्युत्क्रम कोन बी आहे आणि ई चा आंतरव्युत्क्रम कोन सी आहे. म्हणजे इथे आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2च जोड्या आपल्याला सांगता येतील. सो देअर आर 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सो फर्स्ट पेअर इज सीई अँड सेकंड पेअर इज अँगल बी अँड अँगल एच. म्हणजे असे तिरपे कोन जर पाहिले तर आपल्याला ही पहिली जोडी सांगता येईल आणि ही दुसरी जोडी सांगता येईल. या आकृतीत पाहून आता सांगितलेल्या जोड्या इथे लिहिलेल्या आहेत आपण, की कोन सी आणि कोन ई ही पहिली जोडी इथे आंतरव्युत्क्रम कोनांची लिहिलेली आहे, म्हणजेच पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि दुसरी जोडी आहे बी एच, ती इथे लिहिलेली आहे अँगल बी अँड अँगल एच. अशा आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या मिळतात. सो देअर आर ओनली 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सो दिस इज फर्स्ट पेअर अँड दिस इज सेकंड पेअर. आता कोनांच्या जोड्यांचा तिसरा प्रकार आपण पाहूया, आंतरकोनांच्या जोड्या. आंतरकोनांच्या जोड्या लिहिताना छेदिकेच्या एकाच बाजूच्या कोनांच्या जोड्या घ्यायच्या आहेत. आता ही जर छेदिका एन विचारात घेतली आपण, तर इथे छेदिकेच्या एकाच अंगास म्हणजे एकाच बाजूचे असणारे आतले कोन आहेत, या 2 रेषांच्या आतमध्ये असलेले कोन बी आणि कोन ई. म्हणजे ही आंतरकोनांची पहिली जोडी आपल्याला सांगता येईल, छेदिकेच्या एकाच बाजूस असणारी. आणि दुसरी जोडी आहे सी आणि एच, म्हणजे छेदिकेच्या इकडच्या बाजूस असणारी. एक जोडी आहे छेदिकेच्या उजव्या बाजूस असणारी आणि दुसरी जोडी आहे छेदिका एनच्या डाव्या बाजूस असणारी सी आणि एच. म्हणजे आंतरकोनांच्या देखील 2 जोड्या आपल्याला मिळतात. सो देअर आर 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. So interior angles means the angles which formed at one side of the transversal, means same side of the transversal. Here angle B and angle E, this is first pair of interior angles, and second pair is angle C and angle H. So this is second pair. So this pair is
right hand side of the transversal, and second pair CH is to the left hand side of this transversal. So the angles which obtained at the same side of the transversal are called interior angles. So this is first pair and this is second pair. CH second pair, BE first pair. तेव्हा इथे आपण अंतरकोनांच्या जोड्या लिहूया. पहिली जोडी आहे कोन बी कोन ई, इथे लिहिलेली आहे कोन बी आणि कोन ई. आणि दुसरी जोडी आहे CH. This is first pair of interior angles and this is second pair CH. First pair and second pair. आता कोनांच्या जोड्यांचा चौथा प्रकार पाहूया, बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या. पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या सुद्धा दोन जोड्या असतात. इथे पहिली जोडी सांगतोय की कोन डी आणि कोन एफ हे जे कोन आहेत यांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. कोन डी चा बाह्य व्युत्क्रम कोन एफ आहे आणि कोन ए चा बाह्य व्युत्क्रम कोन जी आहे. म्हणजे इथे जसे आपण आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या पाहिल्या होत्या ते कोन आतले होते या दोन रेषांच्या, पण असे क्रॉस मध्ये होते, तिरपे होते. तसेच इथे पाहायचे फक्त हे या दोन रेषांच्या बाहेरचे कोन आहेत, वरच्या बाजूचे कोन आहेत आणि इथे खालच्या बाजूचे कोन आहेत. मग कोन ए चा बाह्य व्युत्क्रम कोन जी होईल आणि डी चा बाह्य व्युत्क्रम कोन एफ होईल. सो फर्स्ट पेअर ऑफ exterior alternate angle is angle A and angle G, and second pair is angle D and angle F. So these are the two pairs of exterior alternate angles. या आकृतीवरून आपण कोनांच्या चार प्रकारच्या जोड्या आता अभ्यासल्या. पहिली जोडी होती संगत कोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. दुसरी जोडी होती आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. तिसरी जोडी होती अंतरकोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. आणि चौथा प्रकार होता बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. या चारही जोड्यांची मी पुन्हा एकदा उजळणी घेतो आहे. संगत कोनांच्या म्हणजेच पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्सच्या एकूण 4 जोड्या आपल्याला मिळतात. 4 जोड्या इथे सारख्या रंगानेच दाखवलेल्या आहेत त्यामुळे त्या तुम्हाला सहजपणे लक्षात येतील. कोन ए आणि कोन ई पहिली जोडी झाली संगत कोनांची. दुसरी जोडी आहे BF, तिसरी जोडी आहे CG आणि चौथी जोडी आहे DH. सो दीज आर द 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोनांच्या या 4 जोड्या झाल्या. आता आंतरव्युत्क्रम कोनांच्या म्हणजेच पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या 2 जोड्या असतात. त्या जोड्या अशा असतील कोन C, कोन E, कोन B, कोन H अशा क्रॉस मध्ये पाहायच्यात आणि या दोन रेषांच्या आतमधले कोन पाहायचे आहेत म्हणून यांना आंतरव्युत्क्रम कोन म्हटलेला आहे. CE पहिली जोडी आहे आणि BH ही दुसरी जोडी आहे. या आंतरव्युत्क्रम कोनांनाच इंग्रजीमध्ये म्हणतात पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सो देयर आर 2 इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता तिसरा प्रकार पाहूया अंतरकोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स हे नेहमी छेदिकेच्या एकाच बाजूचे घ्यायचे आहेत म्हणजेच BE ही पहिली जोडी मिळेल आणि दुसरी जोडी आहे CH. सो दिस इज फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स अँड CH इज द सेकंड पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. आणि आता चौथा प्रकार पाहूया बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या म्हणजेच पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. पहिली जोडी आहे बाह्य व्युत्क्रम कोनांची AG आणि दुसरी जोडी आहे DF. म्हणजेच पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या सुद्धा 2 पेअर्स असतात. पहिली पेअर आहे AG अँड सेकंड पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल इज DF. इथे या आकृतीवरून तुम्हाला 4ही प्रकारच्या जोड्या इथे व्यवस्थित पाहायला मिळतील. या 4ही जोड्या जर तुम्हाला नीट समजल्या तर तुम्हाला या जोड्यांवर आधारित जी उदाहरणे आहेत म्हणजे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला चांगल्या समजतील. म्हणून या कोनांच्या सर्व 4ही जोड्या तुम्हाला व्यवस्थित समजणं आवश्यक आहे.
आत्ता आपण हे जे कोनांच्या जोड्यांचे जे 4 प्रकार आपण पाहिले, संगत कोनांच्या जोड्या, अंतर्वितक्रम कोनांच्या जोड्या, आंतरकोनांच्या जोड्या आणि बाह्य वितक्रम कोनांच्या जोड्या, तर हे 4ही प्रकार इथे पान नंबर 13 वरती पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तुम्ही या आकृती 2.1 वर आधारित हा प्रश्न आहे, यावरून हे समजावून घेऊ शकता. आणि संगत कोनांच्या या ज्या जोड्या आहेत, या ज्या रिकाम्या चौकटी आहेत, त्या तुम्हाला निश्चितपणे भरता येतील. तर ही कृती तुम्ही कंप्लीट करायची आहे. जस्ट वी हॅव लर्न द पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल. सो वी हॅव लर्न 4 pairs of corresponding angles, pairs of alternate interior angles, pairs of interior angles on the same side of the transversal, and pairs of alternate exterior angles. So we have learned all these 4 pairs. Now you have to learn the same pairs of angles with the help of this figure number 2.1 on page number 13. So complete this activity here. You have to write the pairs of corresponding angles in these boxes. So complete this activity at home.